2 डिसेंबर रोजी वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट आणि गट विकास अधिकारी कार्यालय पंचायत समिती चांदूर बाजार यांच्या संयुक्त प्रयत्नांनी मिशन पाणी प्रकल्प परिचय कार्यशाळा चांदूर बाजार पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेचे नेतृत्व गट विकास अधिकारी चांदूर बाजार पंचायत समिती डॉक्टर प्रफुल्ल बोरखडे तसेच प्रवीण वानखडे विस्तार अधिकारी यांनी केले। या कार्यशाळेस वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे प्रकल्प प्रमुख हेमंत पिंजण यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले। या कार्यशाळेत मिशन पाणी या प्रकल्पाची ओळख करून दिली। मिशन पाणी हा रेकिट बेनकायझर आरबी आणि वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट यांचा संयुक्त आणि महत्त्वपूर्ण पथदर्शी कार्यक्रम आहे। मिशन पाणी हा भारत सरकारच्या जल जीवन मिशन तसेच अटल भूजल योजना आणि 15व्या वित्तीय आयोगाच्या मदतीने गावाच्या पाण्यासंदर्भातील कार्यक्रमांना सहाय्यक असा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यातील 20 गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविला जात आहे। यामध्ये अचलपूर तालुक्यातील 10 आणि चांदूर बाजार तालुक्यातील 10 गावांचा समावेश करण्यात आला आहे। गावात पाण्याची जपणूक आणि निरंतर उपलब्धता यासाठी समुदाय पातळीवरील परिवर्तन या संकल्पनेवर आधारित गावात पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करण्यासाठी गाव समुदायाने व्यक्तिगत आणि समुदाय पातळीवर पाण्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन करावे हे मिशन पाणी या कार्यक्रमाचे ध्येय आहे। यासाठी गाव समुदायाचे पाणी या विषयाबद्दल वर्तन अधिक संवेदनशील करण्यासाठी आम्ही विविध उपक्रम आयोजित करणार आहोत। मिशन पाणी कार्यक्रमांमधून गाव पाणीदार होण्यासाठी गावात खालील कामे व्हावेत म्हणून गावाला प्रवृत्त करणार आहोत, ज्यामध्ये जलसंधारणाची कामे, ज्यामध्ये बोरिंग, विहिरी, रिचार्ज यंत्रणा तयार करण्यास शेतकरी, ग्रामपंचायत यांना प्रवृत्त करणे, छतावर पडणारे पाणी रूफ वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जमिनीत जिरवणे, गाव तळ्यातील गाळ काढून पाण्याचे झरे मोकळे करणे आणि पाण्याची उपलब्धता वाढवणे, या लोकांना, विद्यार्थ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त करणे, जलबचतीची कामे या माध्यमातून घरगुती पातळीवर पाण्याचा कमी वापर करणे, तसेच वाया जाणारे पाणी बचत करण्यासाठी बिघडलेली नळ पाईपलाईन दुरुस्त करणे, तुटलेल्या नळाच्या तोट्या बदलवणे, गावातील दुरुस्तीची गरज असणाऱ्या जलसंधारणाच्या रचना दुरुस्त करणे, शेतात ठिबक सिंचन, तुषार सिंचन करण्याबद्दल शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, ठिबक, तुषार सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढवणे, शेतकऱ्यांना नॅडेप खत खड्डे तयार करण्यास प्रवृत्त करणे आणि सेंद्रिय खताची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, कुटुंब पातळीवर कुजणारा आणि न कुजणारा कचरा वेगवेगळा ठेवून गाव पातळीवर तशी कचरा संकलन यंत्रणा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीला प्रवृत्त करणे, पाणी वापराबद्दल यंत्रणा विकसित करण्याची कामे, यामध्ये घरोघरी पाण्याचे मीटर बसवण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, गाव पातळीवर पावसाचे पाणी मोजण्याची तसेच पाणी पातळी मोजणारी यंत्रणा बसवण्यास ग्रामपंचायतीला प्रवृत्त करणे, गावात वॉटर युजर असोसिएशन स्थापित करण्यास आणि ती सक्रिय करण्यास लोकांना प्रवृत्त करणे, गावाचे वॉटर बजेट तयार करण्यास गावाला प्रवृत्त करणे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करणे, पाण्याचा पुनर्वापर करण्याची कामयामध्ये शोष खड्डे तयार करण्यास लोकांना प्रवृत्त करणे व गावात शोष खड्ड्यांची संख्या वाढवणे, परसबाग तयार करण्यास लोकांना, शाळांना प्रवृत्त करणे आणि गावात परसबागा वाढवणे। कार्यशाळेच्या शेवटी वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट संस्थेचे चांदूर बाजार तालुका समन्वयक अतुल पाटील यांनी सर्व उपस्थित प्रशासकीय पदाधिकारी आणि गट विकास अधिकारी यांचे आभार मानून कार्यशाळा संपल्याचे जाहीर केले। कार्यशाळेस पंचायत समिती चांदूर बाजार यांचे 10 गावातील ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक आणि इतर प्रशासकीय अधिकारी अशा एकूण 27 लोकांनी सहभाग दिला। तसेच गटविकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल बोरखडे यांनी आपले विचार मांडताना असे नमूद केले की वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट ही संस्था ज्या उद्देशाने पाण्यासाठीचा चांदूर बाजार तालुक्यात कार्यरत आहे त्यात प्रशासनाचे नेहमी सहकार्य असेल, त्याचबरोबर त्यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मिशन पाणी कार्यक्रमास आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे। सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनाकरिता सातंगे विस्तार अधिकारी प्रवीण वानखडे यांनी योगदान दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।